स्वानंदीने फक्त चिंगीची बाजू घेऊन मलिकाचाच माज उतरवला नाही, तर माहेरी जाऊन आदिराची बाजू घेत मंदाकिनीचाही उतरवला माज. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं तर घडतं असं. नाटकी मलिका खूप नाटक करते, पण तेवढी स्वानंदीच्या जाळ्यात फसते. ते आता स्वानंदीला आजीला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण स्वानंदी ऐकत नाही आणि आजी पण नाही. आता मलिका म्हणते, काही झालं तरी माझ्या मुलाचं लग्न मी या मोलकरणीशी लावू देणार नाही. स्वानंदी म्हणते, आणि काही झालं तरी हे मूल जन्माला येणार, कारण तशी एका आईची इच्छा आहे. आता मलिका रागाने निघून जाते. तिच्या मागे अंशुमन आणि अर्पिता जातात. मलिकाची आता खूप तणफण होत असते. अर्पिता म्हणते, मॉम बघितलं ना, ती स्वानंदी ऐकायलाच तयार नाही. अंशुमन म्हणतो, ती स्वानंदी आता माझ्या डोक्यात चालली आहे. तिच्यामुळे आपण त्या चिंगीलाही काही करू शकत नाही, नाहीतर येवना तिला चिरडून टाकली असती. मलिका म्हणते, ती चिंगी राहू दे बाजूला, आता या स्वानंदीचंच काहीतरी करावं लागणार. जोपर्यंत स्वानंदी आपल्या मार्गातून हटत नाही तोपर्यंत आपण त्या मोलकरणीचंही काही करू शकत नाही. असं वाटलं होतं ती म्हातारी पिघळेल, पण नाही, ती ऐकायला तयार नाही. पायरीवरून ढकलून दिली होती, त्यावेळेसच मिली असती तर बरं झालं असतं. अर्पिता म्हणते, मॉम खरंच त्या चिंगीने मूल जन्माला घातलं तर अंशुमनचं काय होणार? मलिका अर्पिताला म्हणते, अक्कल नसेल ना तर माणसाने बोलू नये. मी असताना चिंगीचं बाळ जन्माला येणं शक्यच नाही. मी तसं होऊच देणार नाही. इकडे मंदाकिनीने पण खूप राडा घातलेला असतो. तिने बनवलेले स्वेटर, सॉक्स सगळं ती जाळून टाकते आणि वर आदिराला दोष देत असते. आता आदिरा खूप त्रस्त होते आणि स्वानंदीला फोन करते आणि म्हणते, नंदुताई प्लीज तू घरी ये आणि आईना समजावून सांग. बाळा तू शांत हो, येते मी. तिथे स्वानंदी पोचते. मंदाकिनी म्हणते, स्वानंदी बरं झाली तू आलीस. अगं ही आदिरा प्रेग्नंट आहे आणि काय बोलते माहिती आहे, मी आत्ता मूल जन्माला घालूच शकत नाही. माझी तयारीच नाही आहे. मला करिअर करायचे. काय डोंबल्याचं करिअर करणार आहे काय माहिती. पाहिलं गेलं तर काही काम करत नाही. स्वानंदी म्हणते, आई अगं हे काय केलंस तू, हे काय जाळलंस? मंदाकिनी म्हणते, मग काय करणार, आता नातूच येणार नाही तर कशाला ठेवायचे? काय तर म्हणे यांना करिअर करायचे. स्वानंदी म्हणते, आई तू काय वागतेस, तुला तरी कळतंय का? अगं असे लहान मुलाचे कपडे कुणी जाळतं का? पण मंदाकिनी मात्र खूप हायपर झालेली असते आणि म्हणते, मला काही माहिती नाही आणि जळालं मला काही फरक पडत नाही. हे बघ स्वानंदी, मला बाकी काही माहीत नाही, मला नातू पाहिजे. आता स्वानंदी घरी जाते आणि मंदाकिनीला समजवण्याचा प्रयत्न करते, पण मंदाकिनी म्हणते, एकदा की बाईचं लग्न झालं तर तिने मूल होण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. स्वानंदी म्हणते, आई ती म्हणते, तुम्हाला काही सांगू नको ग, हिला सांग, हिला समजव, ही कशी बोलते तुला दिसत नाही का? काय तर म्हणे आता मूल जन्माला घालायचं नाही, आता नाही घालायचं, म्हातारपणी घालायचं. आदिरा म्हणते, आई अहो असं काय करताय, माझी आत्ता तयारी नाही आहे. मंदाकिनी म्हणते, काय झालं तयारी नसायला, आणि तुला करायचंय काय? फक्त एक मूल जन्माला घालायचं, बाकी मी बघते ना, मी त्याला सांभाळते, मी वाढवते, तू काहीच करू नकोस. आदिरा म्हणते, सॉरी मला नाही जमणार. मंदाकिनी म्हणते, मी बघते ना कसं जमत नाही ते. स्वानंदी हिला सांग ना ग, आमची काहीच चॉईस नाही का, आम्हाला काय हवंय काय नकोय. हे बघ मला बाकी काही माहीत नाही, मला नातू हवाय. स्वानंदी म्हणते, आई मूल कधी जन्माला घालायचं, कुठल्या परिस्थितीत घालायचं, हाही चॉईस आईलाच असतो. स्वानंदीचं बोलणं ऐकून आदिरा रोहनला खूप समाधान वाटतं. मंदाकिनी म्हणते, म्हणजे मूल होऊच द्यायचं नाही? स्वानंदी म्हणते, अजिबात नाही, मी असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, मूल व्हावं की नाही व्हावं हा चॉईस त्या आईचाच असायला हवा, त्यामुळे तू तिला अग्र नाही करू शकत. आता मंदाकिनीचा चांगलाच माज उतरतो आणि ती म्हणते, आमचा काहीच हक्क नाही, आमच्या इच्छेला काहीच अर्थ नाही. स्वानंदी म्हणते, आई तसं म्हणायचं नाही आहे, पण अगं तिची तयारी नाही आहे आणि ती कुठं नाही म्हटली. तिचं काय म्हणणं आहे की आत्ता नको नंतर, मग ठीक आहे ना, अजून कुठे त्यांचं वय झालं, अगं जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. पण काही केल्या मंदाकिनीला काय पटत नाही, पण स्वानंदी मात्र ठामपणे सांगते, यापुढे तू आदिराला कधीच आग्रह करायचा नाही आणि तुझे हट्ट तिच्यावर लादायचे नाही, कारण आदिराला त्रास देणं मी कधीही खपवून घेणार नाही. बाब म्हणतात, नंदू बरोबर बोलते, आदिरा बाळा मी तुझ्या पाठीशी, तुला जेवढा वेळ घ्यायचा ना हवा तेवढा घे. आता मात्र मंदाकिनीचं काही चालत नाही. तुम्हाला काय वाटतं, स्वानंदी हा जो काही निर्णय घेते ते योग्य आहे की अयोग्य, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.